उदरनिर्वाह आणि उपजीविकेचं साधन कसं शाश्वतपणे चालू राहील याचे प्रयत्न चालू आहेत. गेली 50 वर्ष या लॉटरी व्यवसायात असणारे विलास सातर्डेकर यासाठी संघटनेसाठी एकजुटीने काम करतात आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. सरकार अनेक येतात, निवेदनं अनेक दिली जातात, परंतु सगळी निवेदनं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली तरी त्याची दखल घेतली जात नाही. कारण एखादा पेपर मंत्रालयात किंवा शासकीय अधिकाऱ्याकडे गेला तर त्याच्यावर कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्यासाठी तितका अभ्यासही असावा लागतो. म्हणजे आज राज्यामध्ये बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपण आणखी बेरोजगारी वाढवायची का, हा खरा प्रश्न आहे. आज या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर अनेक अपंग, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, अंध यांचा हा रोजगाराचा प्रश्न आहे. म्हणजे सरकार रोजगार देऊ शकत नाही, परंतु आता सध्या जो रोजगार ज्या लॉटरीतून मिळतोय तो बंद करण्याचं मस्त कारस्थान काही हितशत्रूंनी चालवलेलं आहे आणि त्याच्या विरुद्धची लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, 18 डिसेंबर 1997 उच्च न्यायालयाने लॉटरी बंदीच्या विरुद्ध एक निकाल दिला होता आणि त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हालचाली चालू झाल्या होत्या. आज आपण ज्यांना पुष्पहार घातला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी लॉटरी विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं सरकारला, हा जर लॉटरी विक्रीचा जर व्यवसाय बंद केला तर त्या लॉटरी विक्रेत्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहील आणि म्हणून तो व्यवसाय तारला होता. आणि म्हणूनच गेली 40 लाख म्हणजे 1998 साली हा लॉटरी विक्रेता ज्याची संख्या होती 40 लाख आता काही हजारांच्या घरात झालेल्या आहे. आता महापालिकेच्या प्रशासनाची जी काही दांडगाई चालू आहे, जे काही त्यांची नियम अटी यांची पूर्तता करणे आपल्याला शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक रोजगार बंद होत आलेले आहेत. मित्रांनो, विलास सातर्डेकर आणि त्यांची टीम, संघटना आपला सर्वांचा हा उदरनिर्वाह कसा शाश्वतपणे अविरतपणे चालू राहील यासाठी जी लढाई लढत आहे, त्या लढाईसाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे. अनेक नामवंत एजंट आहेत, उद्योजक आहेत, त्यांनी सुद्धा या लढाईमध्ये सक्रियपणे त्यांना साथ दिली पाहिजे. आजच्या या ठिकाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय, त्यासाठी अस्तित्वाची लढाई लढायची आहे आणि यासाठी विलास सातर्डेकर आणि त्यांच्या संघटनेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायचंय. आपण बराच वेळ या ठिकाणी आलात, उशीर झाला कार्यक्रम, परंतु आपलं जे प्रेम आहे, आपला जो उदरनिर्वाह आहे, तो उदरनिर्वाह अविरतपणे चालू राहण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जे आपण प्रयत्न करणार आहोत त्यांना तुमची सदैव साथ मिळेल अशी मला आशा आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. गव्हर्नमेंटने जो आता निर्णय घेतला आहे तो एकदम चुकीचा निर्णय आहे. कारण आपल्या आता एकजुटीची वेळ आलेली, आपल्याला एकजूट होण्याची वेळ आलेली आहे. कारण गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती एवढी कमी झाली आहे की बघायलाच नको. त्यांच्यामध्ये जरा पण म्हणजे काळाबरोबर बदल घडवावा, ऑनलाईन तिकिटे अनसोल्ड घ्याव्या, त्याच्याबद्दल त्यांना जरा पण कळत नाहीये की काय करावं. त्यांनी अनसोल्ड सिस्टम चालू केली. जो न विकणारा विक्रेता आहे तो पण महाराष्ट्राची लॉटरी विकायला चालू करू. आता प्रत्येकडे डिअर विकणार आहे ते पण महाराष्ट्र विकतील. फक्त अनसोल्ड सिस्टम चालू केली पाहिजे. त्या लोकांनी अजून जाहिरातीवर लक्ष घातलं पाहिजे, ते घालत नाहीये. जे जाहिरातीचे पैसे येतात ते गव्हर्नमेंटला रिटर्न गेले. काय फायदा? 2 करोड जाहिरातीवरती भेटतात गव्हर्नमेंटला, तेही रिटर्न गेले कारण जाहिरातच केली नाही. म्हणजे एकदम उदासीन सरकार, उदासीन महाराष्ट्राची लॉटरी. ठीक आहे, याच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे आणि आपल्याला एकजूट होणं हे महत्वाची काळाची गरज आहे. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज अनंत. महाराष्ट्र राज्य लॉटरी असोसिएशन विक्रेते संघटना मान्य श्री विलास सातर्डेकर साहेब, सुमित सातर्डेकर साहेब, विनोद गाडेकर साहेब, राजेश भोकर. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे. एवढे आपले लॉटरी विक्रेते आहेत, त्यांचा न विचार करता त्यांनी जो निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे तो एकदम अतिशय चुकीचा आहे. एवढं बोलून मी 2 शब्द आपू शकतो. धन्यवाद. हा बंद करण्याचा जो आता जो निर्णय आहे
आणि प्रथमतः लॉटरीचा जो अधिकारी वर्ग आहे त्यांचीच मानसिकता नाही आहे की लॉटरी चालावी. कारण ह्या लॉटरीचे अधिकारी आहेत, पूर्वी एक लॉटरीची स्कीम निघायची, त्यावेळी प्रत्येक लॉटरी विक्री करायला चर्चासत्र म्हणून आहे ते 2011च्या नंतर महाराष्ट्र राज्याच्या अधिकाऱ्यांनी एकही चर्चासत्र घेतलेलं नाहीये. आणि त्यामुळे अंबिकावाल्यांनी सांगितलं जे राज्य लॉटरीला 2 करोड रुपये जाहिरातीसाठी खर्च करावा लागतो तोही खर्च करत नाही. म्हणजे आताच्या अधिकाऱ्यांची तर मानसिकता नाहीच आहे की लॉटरी चालू राहावं. पण लॉटरी जर बंद झाली तर याच्या मागे लोकांचा लॉटरीवाले तर आम्ही आहेत, त्याच्यानंतर पेपर उद्योग आहे, इतर सर्व लोक आहेत. त्याच्यामुळे लॉटरी बंद होऊ नये यासाठी जे सातारडेकर प्रयत्न करतात त्यांच्या आम्ही पाठीशी गंभीरपणे उभे आहोत. एवढं सांगून मी देऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महेश कोळी यांना मी विनंती करतो आपण गेले 55 वर्ष महाराष्ट्र राज्य लॉटरी ही सातत्याने चालत आलेली आहे आणि ती परंपरा आम्ही इतर जे विक्रेते आहेत त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे. त्याप्रमाणे मेहनत घेऊन आम्ही ज्या 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 दृष्टीने आम्ही एवढा कप वाढेल महाराष्ट्र राज्य लॉटरीचा तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण सरकारचं धोरण व काही स्कीम आहेत त्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या त्या काहीतरी खूप कमी आहे. त्या कारणामुळे त्यांचा सेल व कप खूप कमी होत आहे. आता परराज्यातल्या ज्या लॉटऱ्या आहेत त्यांच्या स्कीम बघा व महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या स्कीम बघा, त्यामध्ये खूप तफावत आहे. त्यामुळे आता जो हमखास जे बक्षीस आहेत ते आम्ही पात्र करत नाहीये. 80% कप करा, 90% कप करा, तरी त्यात अनसोलमध्ये जे मोठं प्राईज आहे ते निघून जातं. त्यामुळे लोकांचा ग्राहकांचा पण त्यामध्ये नाराजी असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ग्राहकांचा खूप कमी आहे. आता इतर परराज्याच्या ज्या राज्य लॉटऱ्या आहेत त्यांच्यामध्ये भरपूर काही बक्षिसं देण्यात येत आहेत. भरपूर जे रिटेलर आहेत त्यांनाही बोनस देतात आहे, कमिशनवर चांगले देतात आहे. त्यामुळं जे बाकीचे जे महाराष्ट्र राज्य लॉटरीचे जे आहेत विक्रेते ते त्या परराज्याच्या लॉटरीवाल्यांकडे ओढली जात आहेत. त्यामुळे त्यांचा कप वाढत चालला आहे आणि महाराष्ट्र राज्य लॉटरीचा कप कमी होत चालला आहे. त्याचं कारण त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी हे कारण देऊन सांगत आहे की कप कमी होत चालला आहे, त्यामुळे आम्ही बंद करत आहोत. पण तसं नाही आहे. आम्ही आताही सक्षम आहोत महाराष्ट्र राज्य लॉटरीचा कप वाढवण्यासाठी. त्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद पडू द्यायची नाहीये. त्यामुळे जो लढा सातारडेकर साहेबांनी उभा केला आहे त्यांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि सर्व महाराष्ट्रातले जे विक्रेते आहेत तेही खंबीरपणे आम्ही लढा देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी सर्वांची तयारी असली पाहिजे. सर्व वितरकरांनी ज्यांच्या काय तक्रारी असतील त्यांनी सातारडेकर साहेबांना लिहून द्याव्या की काय स्कीम चेंज करायचे, काय करायचं, कप वाढवण्यासाठी काय करावं लागेल. प्रत्येकाने मेल आहे, पत्रव्यवहार आहे, तो चालू ठेवा. प्रत्येक आपले आता हे उपसंचालक आहेत लॉटरीचे, अर्थ विभाग आहे, या प्रत्येकाला पत्रव्यवहार चालू ठेवा. त्यामुळे काहीतरी त्यांनाही कळेल की नाही एवढे वितरक आहे त्यांना उपजीविकेचा काय नाही तर रोजीरोटीचा प्रश्न आहे. आज जर महाराष्ट्र राज्य लॉटरी जर बंद केली तर जेवढे लाखो लोक आहेत अंध, अपंग व इतरही जे आज एवढ्या 55 वर्षापासून लॉटरीच्या उपजीविकेवरती जगत आहे त्यांचा हा रोजगारीचा प्रश्न खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याकरता हा तीव्र आंदोलनाचा आम्ही यात सहभागी आहोत. सातारडेकर साहेबांचा आम्ही धन्यवाद देतो. याबद्दल त्यांनी हा लढा जो उभा केला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय. या कार्यक्रम सभेचे अध्यक्ष विलासताई सातारडेकर, त्यांचे सेक्रेटरी जे असतील ते, आमच्या ठाण्याच्या लॉटरी संघटनेचे अध्यक्ष महेशजी आणि इथे जमलेल्या माझे दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, मीडिया, पत्रकार यांचं आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की
आपण जे लॉटरी व्यवसाय करतो हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लॉटरी आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता ही लॉटरी बंद करू इच्छितं आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला ह्यामध्ये लॉस आहे म्हणजे तोटा आहे, म्हणून हा लॉटरी बंद करण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या मार्गात आहे. परंतु ही लॉटरी बंद केल्यानंतर आपलं जे जगण्याचं साधन आहे, व्यवसायाचं साधन आहे, हे निघून जाणार आहे. यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहेत की ही बंद चालू कशी राहील. ही चालू कशी राहण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करायचे. आणि आपण जेव्हा तुम्हाला इकडे बोलू तेव्हा तुम्ही यायचे. प्रसंगी आपल्या दिव्यांगांना आंदोलन म्हणजे नवीन नाहीये. आपण अनेक वेळेस वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी मोठे मोठे आंदोलन केले. हे काही नवीन नाहीये. जर सरकारने जर आपलं जर ऐकलं नाही तर आंदोलन करण्याची वेळ नक्की येणार आहे आपल्यावर. हे करायचं आहे आणि हा लॉटरी व्यवसाय जगून राहिला पाहिजे. मित्रांनो, लॉटरी चालेल कशी सरकारच्या हे लक्षात येत नाही की तुमचे स्टॉल लागतात. म्युन्सिपाल्टीने यावं, इकडे धंदा लावायचा नाही, इकडे व्यवसाय करायचा नाही, चला. रेल्वेने करायचं, इथे तुम्ही करायचं नाही, बाहेर जायचं. हे सगळं करत असताना रेल्वेने आजकाल सुरक्षा कर्मी नेमले. RPF असतील, JRP असतील, म्युन्सिपाल्टीने वॉचमॅन ठेवले. हे काही सुद्धा आपल्याला करून देण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. हे जर यांनी जर करायला दिलं तर सरकारचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा व्यवसाय वाढेल, लॉटरीचा व्यवसाय वाढेल, त्यामधून सरकारला उत्पन्न मिळेल. सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज लोकांना एक तर नोकरी धंदा मिळण्याचा अभाव आहे. कुठेतरी काहीतरी आपला छोटासा व्यवसाय करून लोक जगतायत, जगवतायत, लॉटरी विकतायत आणि काही विकतायत. हे करायला दिलं पाहिजे. जे आज मला असं वाटतं की आज इथे एवढे दिव्यांग आले, याच्यापेक्षा 10 पटीने सुद्धा येऊ शकतात. पण आज एक छोटीशी सुरुवात आहे. आज एक छोटीशी सुरुवात आहे. जर आम्हाला जर भूक लागली असेल आणि त्या भुकेचं साधन नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, करावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो की आंदोलन, सचिवालय, म्युन्सिपाल्टी, नगरपालिका हे आमच्यासाठी नवीन नाहीये. आणि अनेक वेळेस आंदोलन केले. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज इथं बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं. बाळासाहेबांनी लॉटरी बंद होऊन नाही दिली. त्या बाळासाहेबांच्या मिटिंगला ज्या दसरा मेळावा असायचा ह्या सभेला सुद्धा मी जायचा. पण आजकाल अशा सभेंना जावं सुद्धा वाटत नाही. कारण हे कसले मंत्री, कसले आमदार काय काम करतात आमच्यासाठी काय नाही. कुठं काय करतात त्या जर यांच्याकडे घेऊन गेलं, हा बघतो करतो, एखाद्या मिटिंगला येतात, सभेला येतात, मोठे मोठे आश्वासन देतात, करत तर काही करत नाही. त्यामध्ये एक मंत्री आहेत ते काम करू शकतात आमचं, अजितदादा पवार. अजितदादा पवारांवरती एवढा विश्वास आहे की आता एकाही मंत्र्यावरती विश्वास नाही. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी खूप व्यवस्थित आहेत, चांगले. ते सुद्धा चांगलं जातीने त्यांच्या कर्तव्याने आपल्याला नक्की आपल्यावरती अन्याय होऊन देणार नाही, मला असं वाटतं. तसंच शिंदे साहेब सुद्धा दिव्यांगांचे तर खूपच दिव्यांगांचे खूपच ते मार्गदर्शन आहेत, वेळोवेळी मदत करतात दिव्यांगांना. ते असेच करावे त्यांनी आणि आमच्या लॉटरी जगवण्यासाठी प्रयत्न करावे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उपस्थित यास माझा सर्वांना नमस्कार.
आपल्याला प्रत्येकाला आता माहिती झालं असेल की विषय आणि विषय काय विषय आहे तो, त्यामुळे मी ते सांगत नाही. परंतु आपल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना आज जो जगण्याचा पूर्वी साधन होतं ते म्हणजे फक्त लॉटरी होतं. एक काळ असा होता की उठसूट सर्वजण लॉटरीच विकत होते. आता लॉटरी विकायला देत नाही. कुठे पोलीस अडवतात, कुठे कोणी अडवतं, कोणी कुठे अडवतं, कोणी कुठे अडवतं. हे इकडे जाऊ नका. अहो, सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टच्या बाहेर, आता हे सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टच्या बाहेर आमचा एक माणूस लॉटरी विकत होता. त्याला लॉटरी विकायची बंदी केली. आता मला सांगा, अशा पद्धतीने जर दडपशाही केली, आता मंदिराच्या बाहेर एखादा आंधळा माणूस लॉटरी विकतोय तर प्रॉब्लेम काय? पण त्यांना अशा प्रकारे दडपशाही करून ही लॉटरी बंद करायची असावी म्हणून अशा पद्धतीचे दडपशाही ते लोक करत असतील. लॉटरी आता दादर स्टेशन असू द्या, कुर्ला स्टेशन असू द्या, कुठल्याही प्रकारचं स्टेशन असू द्या, स्टेशनवरती सरळ बाहेर जा. आता लॉटरी विकायला किती जागा लागते, ती जागा किती आम्ही घेतो, त्यापेक्षा कितीतरी लोक उभे असतात असेच गप्पा मारत. कोणी कशासाठी तर कोणी कशासाठी, कोणी कोणाची वाट बघते, कोणी कोणाची वाट बघते. आम्ही कोणाची वाट न बघता आम्ही आमचा व्यवसाय करतोय तरी सुद्धा आम्हाला ते करू देत नाही. कारण की त्यांना हाच उद्देश विचार की आपल्याला हे बंद करायचं. बंद करण्याच्या मार्गावरती असल्यामुळे त्यांना कदाचित हे अशा पद्धतीची दडपशाही करायची असावी. परंतु सरकारने तसं करू नये. कारण की बऱ्याचशा लोकांची त्याच्यावर उपजीविका चालते आणि सहज म्हणजे कुठल्याही प्रकारची या व्यवसायाला शिक्षणाची, जागेची, कुठल्याही प्रकारची आर्थिक विवंचना नाही. एक सहज छोटासा उद्योग करायचा सुरुवात करू शकतो. हे संपले की दुसऱ्या आणतात, दुसऱ्या संपले की तिसऱ्या आणू शकतो. म्हणून सरकारने प्रयत्नपूर्वक ही लॉटरी जाणीवपूर्वक बंद करू नये आणि प्रयत्न असा करावा की शक्यता आज ज्या पद्धतीत ज्या पटीत लॉटरी चालते त्याच्या 100 पटीत लॉटरी चालावी याच्यासाठी प्रयत्न करावा सर्वांच्या मध्ये. आणि त्यासाठी जेणेकरून आपल्या सर्वांना त्याचा उदरनिर्वाह करता येईल. आणि विविध प्रकारच्या योजना चालू केल्या. फुकट लॉटरी, फुकट योजना देऊन करू राहिलेत. परंतु आम्ही प्रयत्नपूर्वक प्रयत्न करून सुद्धा आम्हाला बंद करू राहिलेत. म्हणजे जे बंद आहेत त्यांना चालू करायचं, जे चालू आहे त्यांना बंद करायचं. या योजनेचा काहीतरी उपयोग काहीतरी व्हायला पाहिजे हीच अपेक्षा आमची. आणि सर्वांना प्रयत्नपूर्वक आम्ही असं करतो की आम्ही याच्याने आमचा स्वतः आम्ही याच्यावरती उपजीविका चालू शकतो. आम्हाला कोणाची काही गरज नाही लागणार अशा परिस्थितीमध्ये. परंतु आज आम्हाला सरकारने असं न करता असे केले की तुम्ही नुसतं आश्रितच राहा. आणि आश्रित तरी किती राहणार आम्ही कुणावरती? सरकार आहे त्याच योजना बंद करून राहिल्या, मग बंद करणार आणि आम्ही कधी करणार? आम्ही स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावरती जाणार तरी कसं? आणि सरकार म्हणतं हे करा ते करा, कसं करावं? तेव्हा सरकारने आज लॉटरी उद्योग जर बंद करायचा विचार केला तर बऱ्याचशा लोकांवरती नामुष्कीची हे प्रॉब्लेम पाळी आहे. तशी पाळी सरकारने आणू नये म्हणून मी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने पण आणि आमच्या सर्वांच्या वतीने सरकारला ही विनंती की अशा पद्धतीचा विचार न करता, लॉटरी बंद करण्याचा विचार न करता ती चालू ठेवावी आणि पुढे जेवढं शक्य होईल तेवढी लॉटरी चालू ठेवून आम्हाला आधार द्यावा हीच विनंती. धन्यवाद सर्वांच्या. परमपूज्य डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना. मंचावर उपस्थित या संघटनेचे अध्यक्ष विलासजी साताडेकर साहेब, ते राजेश बोरकर साहेब, विलास निर्मय साहेब, तसेच वेळी अभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. उपस्थित सन्मान्य सर्वच मान्यवर व माझ्या समोर जमलेले माझे कष्टाळू प्रामाणिक सर्वच लॉटरी विक्रेते मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे 1969 साली या लॉटरीचा जन्म झाला. म्हणजे किमान 55 वर्ष वारसा हक्क लाभलेली ही विश्वासार्ह लॉटरी आज काही कुटील कारस्थान करून सरकार बंद करत आहे असे आम्हाला जाणवायला लागलेले आहे. त्यानुसार गेले 1.5-2 महिने या संघटनेचे प्रमुख अध्यक्ष विलासजी साताडेकर यांनी बंड पुकारलेलं आहे लॉटरी बंदी विरोधात. आणि मला खूप बरं वाटते की एवढ्या संख्येने आपण सर्व लॉटरी मागले इथे जमलेला. आज या लॉटरीवर मी स्वतः माझा परिचय करून देतो की भाजप लॉटरी विक्रेता संघटनेचा मी कार्याध्यक्ष आहे आणि वयाच्या 18 वर्षी मी या क्षेत्रात आलो. आणि या लॉटरीने
माझं बऱ्यापैकी आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरलेलं आहे. तर ही लॉटरी बंद तर होणारच नाही, पण या लॉटरीला कशा सुगीचे दिवस येतील यासाठी आपण पाठपुरावा सरकारकडे करणं खूप गरजेचं आहे. मी तर बोलतो राज्य सरकार आणि लॉटरी संचालक यांची नामुष्की आहे. त्यांना कारभार योग्यरित्या चालवता येत नाही, तेव्हा असे दिवस येत आहेत. आणि आपण आपल्यापर्यंत भरपूर प्रयत्न करतो, रस्त्यावर, सिग्नलवर, मंदिराच्या बाहेर, शाळेजवळ, कुठेही वेळ भेटेल तर रेल्वेमध्ये पण आपले अंधपंग, आपले सगळे गरीब बांधव ही लॉटरी विकतायत. आम्ही आमच्या युनियनच्या वतीने नेहमीच या गोष्टी पाठपुरावा करत आहोत. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, त्या लॉटरीचा सेल कसा वाढेल यासाठी आपला कल देणं खूप गरजेचं आहे. जर परराज्याच्या लॉटऱ्या आपल्या महाराष्ट्रात येऊन 100% विक्री करू शकतात, तर मग आपली राज्य लॉटरी कुठे कमकुवत पडते. आणि असं कुठलं षडयंत्र आहे जे परप्रांतातले लॉटरी ठेकेदार ही लॉटरी कमकुवत करण्यासाठी भर देत आहेत. या षडयंत्राला आपण कुठेतरी बिमोड करणं गरजेचं आहे. मी काही कोणाची नावं नाही घेत, पण आमच्याकडे पुरावे आहेत की आज राज्य लॉटरीचं कसं चाललेलं आहे आणि सेल का डाऊन झालेलं आहे. माझं साताडे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण याचा पाठपुरावा करावा. आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मी 1 ते 2 वेळा आम्ही वैयक्तिक भेट घेतलेली आहे राज्य लॉटरी सेल कसा वाढेल या विषयावर, आणि त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. मी तर बोलतो राज्य लॉटरी बंद होणार नाही आणि तुम्ही निश्चिंत राहा. याचा सेल कसा वाढेल, मी तर बोलतो महाराष्ट्रातच नाही तर आपण परराज्यात सेल कसा वाढवू या राज्य लॉटरीचा, यासाठी आपली भूमिका राहिली पाहिजे. मित्रांनो, स्वप्न मोठी बघा. स्वप्न मोठी बघितलं तर ते स्वप्न मोठी पूर्ण होतात. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इतर युनियनचे प्रतिनिधी, नेते इथे उपस्थित राहिले नाहीत, त्याबद्दल मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की लॉटरी बंद होणार नाहीये, आम्ही पाठपुरावा करतच आहोत. तुम्हाला स्मार्ट कार्ड, एक राज्य लॉटरीचं ओळखपत्र देण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. तसंच 4x4चं पिच लायसन देण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. तसं रोजगारांना, लॉटरी रोजगार, बेरोजगार लोकांना भत्ता आणि वयोवृद्धांना पेन्शन योजना, लॉटरी पेन्शन योजना यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. आणि अजितदादांनी त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे. तर भरपूर काही सुधारणा लॉटरीत होतील. आपली एकी अशी दाखवा, वेळोवेळी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. मी चंद्रकांत मोरे असो, विलाजी साताडेकर असो, आमचे नेते दिलीप धुरी साहेब असो, अनुज वाजपेयी साहेब असो, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या लॉटरीला पूर्वनियोजित असं वैभव प्राप्त करून देऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. व पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलात, मला 2 शब्द बोलायची संधी दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. संस्थापक अध्यक्ष श्री विलाजी साताडेकर साहेब यांचे आभार मानते. आणि माझं सरकारला म्हणजे ह्या लॉटरी, राज्य लॉटरीचे बंद करण्याबद्दल एक प्रश्न आहे की त्यांनी का बंद करावं, काय त्यांचा प्रॉब्लेम आहे की आज एवढी गरीब जनता त्याच्यावर अवलंबून असताना त्यात त्यांचा काय फायदा आहे. मी त्यांना बोलणार नाहीये की बंद करा असं ही योजना किंवा करू नका असं, पण त्यांनी विचार केला पाहिजे की आज ह्या म्हणजे राज्य लॉटरीवर त्याच्यापासून त्यांचं काय हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. त्यांनी आजपर्यंत काय म्हणजे त्याच्यातून हे केलंय. कुठेतरी त्यांनी असं एका बाजूने विचार केला पाहिजे की कुठेतरी कमी, तुम्हाला काहीतरी उत्पन्न कमी येते त्याच्यातून, पण दुसरीकडनं काहीतरी सोर्स आहेत तुमचे उत्पन्न कमवण्याचे किंवा मिळण्याचे, त्याच्यातून त्यांनी हे केलं पाहिजे आपलं. पण गरीब जी जनता आहे, दिव्यांग आहे, अंध आहे, ते त्या राज्य लॉटरीवरच आपल्या त्यांची उपजीविका असते. तर त्यांनी तो विचार केला पाहिजे असं की त्यांचं असं बंद करून त्यांचं ते त्यांनी काय केलं पाहिजे. आज त्यांना म्हणजे उद्या हे राज्य लॉटरी जर बंद केली सरकारने लॉटरी योजना, तर ती लोक काय करतील, त्यांच्यावर कसली वेळ येईल. आज त्यांना जीव देण्याची वेळ येऊ शकते. आंदोलन करणं हे योग्य नाहीये, पण सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे असं माझं सरकारला म्हणणं आहे की सरकारने विचार करावा, त्यांनी ठरवावं. चुकीचा आहे त्यांचा निर्णय असं मी बोलत नाहीये, पण त्यांचा योग्य निर्णय आहे का हा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी लोक त्याच्यावर अवलंबून आहेत, त्याच्यात फायदा नसेल, नुकसान असेल, पण लोक जी गरीब गरजू जनता आहे त्याच्यावर अवलंबून आहे, ते लोक काय करतील असं माझा सरकारला प्रश्न आहे. तर सरकारने त्याच्यावर नीट विचार करून, सगळ्या गोष्टींचा विचार करून, सगळ्या जनतेचा विचार करून राज्य लॉटरी बंद करावी की नाही
हा याचा योग्य तो निर्णय घ्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. मोठा हे घेतलाय, आपल्या दिव्यांगांना सहकार्य केलंय. तर मी आता हे सांगू इच्छिते की जे हे आपले हे आहेत ना, मटका जे आहे ना तो बंद व्हायला पाहिजे. आपल्या अजितदादा साहेबांनी तो मटका बंद करायला पाहिजे, कारण तो जुगार आहे आणि बहुतेक घरं उजेडलेली आहे. पुरुष काय करतात, आपला अख्खा पगार त्याच्यामध्ये घालतात. मी स्वतः बघितलेलं आहे आणि घर त्यांचा वाटेवर आलेला आहे. तर हे होता कामा नये. अजितदादा पवारनी हा प्रश्न घ्यायला पाहिजे की हा रतनदादा टाटा खत्री होते तेव्हा बंद झालेला, मग ते परत चालू केला गेला. तर हा कशाला प्रश्न घेतला की लॉटरी बंद करायचा? हा बंद व्हायला पाहिजे ना. मटका जुवा हे तर मेन प्रश्न आहे, हा बंद व्हायला पाहिजे. बस माझी एवढी 2 शब्द होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास उपस्थित झालेले आमच्या विभागातील विलासजी सातार्डेकर यांना नेहमीच सहकार्य करणारे सूर्यकांत उर्फ बाबू तावडे, समीर नाईक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या वतीने. आणि उपस्थिती विक्रेते दाखवतील शोले, विक्रेते दाखवतील पिक्चर शोले, सरकारच्या पोटात येतील गोळे. गरिबांचा वाली कोण? विक्रेत्यांशिवाय आहे कोण? बोलायचं आहे. गरिबांचा वाली कोण? गरिबांचा वाली कोण? अनुदानाची योजनांवर खैरात, विक्रेत्यांवर मात्र बेकारीची वरा. ते आम्ही सर्व दाखवून देऊ सरकारला आणि सरकारला धारेवर धरण्याशिवाय राहणार नाही. प्रथम या ठिकाणी व्यवस्थित कायदेशीर पत्र व्यवहार करून त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी सांगण्यात येतील आणि त्यानंतर पुढची जी दिशा आहे आंदोलनाची ती नंतर ठरेल. त्यामुळे सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी माझे 2 शब्द बोलतो. 4 महिन्यापूर्वीपासून प्रशासकीय स्तरावर ही लॉटरी बंदीचे प्रयत्न चाललेले आहेत. त्याचं आमच्याकडे प्रूफ आहेत. त्यांना गपचूप करायची होती बंद, पण आमच्या काही लोकांनी हातून जो पेपर काढून सांगितलंय की ही लॉटरी का बंद करायला पाहिजे. बंद करण्यात हेतू यांचा एवढाच आहे की एक खासदार आहे दिल्लीतला, जो 20 वर्षापूर्वी मंत्री होता, त्याचं कारण देऊन हे लॉटरी प्रशासक हे लॉटरी बंद करण्याचं त्यांचं कारस्थान चाललेलं आहे. याच्यामध्ये कोणतरी आपला कोणतं तरी काहीतरी चाललेलं आहे की लॉटरी बंद करावी म्हणून त्यांनी केलेलं आहे. सॉरी, सर्वप्रथम मी आपल्या स्टेजवर उपस्थित असलेले आमच्या भाजपा लॉटरी संघटनेचे कार्याध्यक्ष निलेश मानकर, त्याप्रमाणे अनेक विलास निर्मळे, आत्माराम नाटेकर, रुचिर जाधव आणि काही स्टेजवर असणाऱ्या लोकांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपलं पण राहून गेलं, सॉरी. तर माझं म्हणणं एक आहे की कोणतरी एक खासदार, माजी खासदार आहे, तो दिल्लीतून सूत्र हलवतोय की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली पाहिजे. ते सगळं याच्यात आलेलं आहे. त्यांनी जे हे केलं सरकारने, आता मंत्रिमंडळासमोर ठेवलेलं आहे. आता ते अजितदादा असतील तेच निर्णय घेतील. पूर्वीच्या मंत्रिमंडळ असताना अजितदादांनी त्याच्यावर रिमार्क मारलेला आहे काय की ही लॉटरी बंद करण्याचे तुम्ही बघा काय त्याच्यात फायदा आहे, काय तोटा आहे, हे प्रशासनाला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सगळी तयारी केलेली आहे की जिथे लॉटरीचं ड्रॉ होतात चिवडीला, तिथला स्टाफ कुठे लावायचा, लॉटरी स्टाफ कुठे लावायचा, हे त्यांनी सगळं हे केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 90% यांनी लॉटरी बंदीचा हे काढलेलं आहे. आणि ते अजितदादा पवारांच्या समोर ठेवणार आणि नंतर मंत्रिमंडळासमोर ती कॅबिनेटमध्ये समोर येणार आणि लॉटरी बंद करण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की लॉटरी बंद करण्याचं कारण की त्याला हे उत्पन्न मिळत नाही. आता हे चालवतच सरळ नाही तर ह्यांना उत्पन्न कसं मिळणार? हे ह्याच्यात बसून मंत्रालयात बसून AC मध्ये बसून लॉटरी चालवते, रस्त्यावर उतरतच नाही. परराज्यातले लॉटरीवाले आहेत ते कसे स्टॉलवर जाऊन तिकीट देतात स्वतः आणि त्यांची जाहिरात जोरात आहे. त्यांची SD मध्ये जाहिरात आहे, त्यांची सगळ्या ठिकाणी जाहिरात चाललेली आहे. SD मध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे, बसमध्ये आहे. मग त्यांचा खप का होऊ नये? तुम्ही त्यांच्यावर का दळपडता? त्यांच्या लॉटऱ्या का असू नयेत? आता 4-5 राज्याचा मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल, गोवा या सरकारच्या लॉटऱ्या महाराष्ट्रात चालू आहेत. त्या चालू राहू दे. त्या पेपर लॉटरी आणि राज्याच्या लॉटरी आहेत. अनधिकृत लॉटरीचा मी सांगत नाही चालवा म्हणून.
पण ज्या अधिकृत आहेत राज्यांच्या लॉटरी आहेत, मिझोराम वगैरे जे आहेत ना, पंजाब, गोवा, त्या सरकारच्या लॉटरी आहेत त्या चालू राहिल्या पाहिजे. विक्रेत्याला 2 पैसे कमिशन जास्त मिळते. पण राज्य शासन काहीच करत नाही, फक्त म्हणते आमची तिकीट सेल होत नाही ना, जाहिरात करत. तुम्हाला सांगतो कोरोना काळापासून आतापर्यंत एकही जाहिरात त्यांनी दिलेली नाहीये. कुठे टीव्हीवर नाही दिली किंवा कुठेच दिली नाही. यांची स्वतःचे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर द्या ना तुम्ही स्वतः जाहिरात करू शकत नाही का? म्हणजे हे कोणतरी हे बंद करायचं हे चाललेलं आहे, कोणतरी याच्या मागे आहे असा आम्हाला हा संशय येतोय. म्हणून सरकार जर बंद करेल तर त्यांना आमचा तीव्र विरोध राहील. आमची महाराष्ट्र राज्य लॉटरी चाललीच पाहिजे एवढं आम्ही तुम्हाला सांगतोय. त्याच्यामधून उत्पन्न आज 25 कोटी मिळत आहे आणि 150 कोटी परराज्यातून 200 कोटी त्यांना मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 1 वर्ष ही लॉटरी चालवा, तुम्हाला आम्ही 700 करोड रुपये मिळवून देतो या लॉटरीतून. या लॉटरीतून पुढच्या वर्षी एप्रिल मार्च मध्ये तुम्हाला 700 करोड देतो. पण ती लॉटरी चालवते वेळी आम्हाला सगळ्या संघटनाला, सगळ्या एजंटना, जे लॉटरी विक्रेते प्रेमी आहेत त्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये तुमच्या रूल रेग्युलेशन मध्ये आम्हालाही बसवा. आम्ही सांगतो सेल कसा करायचा लॉटरीचा. तो ह्याला लॉटरीचा सेलच करायचा नाही, फक्त बंद करायची आहे. आणि कोणतरी याच्या मागे आहे. आता तो खासदार आहे की आमदार आहे की मंत्री आहे ते कोण केंद्राचे माहित नाही, त्या राज्यातले माहित नाही. ही लॉटरी बंद करून स्वतःची चालवायची आहे का? आम्ही चालवायला देणार नाही. महाराष्ट्र राज्य लॉटरी नसेल तर इतर कोणत्याही लॉटरी आम्ही चालवायला देणार नाही. शासनाने याचा काहीतरी निर्णय घ्यावा की ही लॉटरी बंद झालीच नाही पाहिजे. जवळजवळ 55 वर्षे झाली या लॉटरीला, कोणताही प्रॉब्लेम नाही. आताच का प्रॉब्लेम यायला लागला? हा, तुम्ही त्याच्यात कमी पडताय ना, तुम्ही आमच्याकडून घ्या ना, सजेशन घ्या, आम्ही सजेशन देतो. लाखो लोक, हजारो लॉटरी विक्रेते आज बंद होणार. त्याच्या अगोदर ऑनलाईन लॉटरी बंद झाली, त्याच्यामुळे जवळजवळ 8 ते 10 लोक बेकार झाले. त्यांचं म्हणणं आहे 8 ते 10 लोक बेकार झाले तर हे 20,000चा काय प्रॉब्लेम आहे? 20,000 जे आहेत ना हे खरे महाराष्ट्र राज्य लॉटरी आहेत. अंध आहेत, त्याच्यात अपंग आहेत, ते आलेले आहेत बघा. हे सगळे विक्रेते याच्यामध्ये आहेत. त्यांनी काय करायचं? आता जवळजवळ 4थी पिढी चालू आहे लॉटरीमध्ये. त्या आता जवळजवळ 50 वय आहे. कुठे जातात लोक? ह्याचा सरकारने विचार करावा. अजितदादा ह्याचा विचार करतील असं आम्हाला वाटतंय. पण शेवटी अजितदादांच्या हातातच आहे. प्रशासकीय लोक आहेत ते त्यांना ते नको आहे, पण दादा असे आहेत ना त्यांना कळते की किती ह्याच्यावरून लोक बेकार होतील, किती आपलं. आता मी तुम्हाला सांगते 700 कोटी रुपये आम्ही देतो 1 वर्ष फक्त आम्हाला द्या. बंद करू नका. बंद करण्याची पूर्णतः तयारी त्यांनी ठेवलेली आहे. फक्त कॅबिनेटमध्ये समोर ठेवायचं आहे. कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी पास केलं की आपली लॉटरी बंद. तर त्यामुळे सगळ्या लॉटरी विक्रेत्यांना मला विनंती आहे की आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी सणाचे जे 6 ड्रॉ आहे ते नेहमी आहे ना सणाच्या नंतर 8 दिवसानंतर असतात. पण आता ह्यावेळी काय केलं आहे, गुढीपाडवा आहे 30 तारीखला, तर जवळजवळ 1, 2, 4 एप्रिलला ड्रॉ असतो नेहमी. पण आता त्यांनी काय केलं आहे की 29 एप्रिलला ड्रॉ ठेवलाय, म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी. म्हणजे जो सेल आणखी होणार होता लाख तिकीट तो पण त्याला दाबून टाकायचा आहे, कारण दाखवायचं आहे की सेलच नाही झाला. तरी माझी सगळ्या विक्रेत्यांना विनंती आहे